नमस्कार मित्रांनो, मी अजय सर. आज आपल्याला शिकवणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन वन शॉट मध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय, ते सॉल्व्ह कसे करायचे, त्याचे काही कंडिशन शिकवणार आहोत. तर बघा, एक एक्झाम्पल घेतलं मी. 3x² + 4x + 5 = 0. सगळ्यात महत्त्वाचं इक्वल साइन आलं म्हणजे हे काय इक्वेशन आहे. त्यात काय आलेलं आहे 3x² + 4x + 5 = 0. त्यात इक्वेशनची डिग्री किती आहे 2a. यात ठीक आहे, याची किती 1 आहे, सिंगल व्हेरिएबल आहे, इक्वेशन साइन आहे, डिग्री 2 आहे. अशा इक्वेशनला काय म्हणतो आपण मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन वन व्हेरिएबल. 10वी मध्ये कन्सेप्ट ही इक्वेशन इन वन व्हेरिएबल. यात जनरल फॉर्म बघू आपण. काय क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय असतो मित्रांनो, x² + bx + c = 0. या फॉर्म मध्ये जर इक्वेशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यात a ≠ 0 लागतो मित्रांनो. a ≠ काय लागतो 0 लागतो. आणि a b c हे सगळे कसे रियल नंबर आहे. कसे रियल नंबर्स. हे कोणते पण रियल नंबर्स आहे. एक्स काय आहे व्हेरिएबल आहे. असं इक्वेशन जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायच्या तीन कंडिशन, तीन मेथड आहे सॉल्व्ह करायच्या, किंवा त्याला मेथड म्हणतो आपण. तीन मेथड आहे सॉल्व्ह करायच्या. सोल्युशन म्हणजे काय एकच्या व्हॅल्यू. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती सोल्युशन असतात मित्रांनो, दोन सोल्युशन असतात. आपण बघितलं असेल की जेवढी पॉवर असते लिनियर इक्वेशन इन टू लिनियर इक्वेशनला किती असतात एक सोल्युशन असतं, आणि क्वाड्रॅटिकला किती असतात तीन, क्यूबिकला किती असतात तीन. म्हणजे इक्वेशनची जेवढी डिग्री असते, जेवढी काय असते डिग्री असते, तेवढे काय असतात त्याला सोल्युशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती सोल्युशन आहे तीन. तर आता याचे सोल्युशन बघू मित्रांनो आपण. सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्या तीन मेथड आहे. किती मेथड आहे मित्रांनो, तीन मेथड आहे. पहिली मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड. कोणती मेथड आहे मित्रांनो, फॅक्टरायझेशन मेथड. याचा जनरल फॉर्म काय येतो मित्रांनो फॅक्टरायझेशन मेथडचा, x² + bx + c = काय आहे, हे जनरल इक्वेशन आहे. हे काय मित्रांनो जनरल इक्वेशन आहे. तर याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं, तर a × c करायचं. काय करायचं a × c. a × c किती येतं AC येतं. आणि AC चे असे दोन फॅक्टर घ्यायचे. काय घ्यायचे AC चे असे दोन फॅक्टर्स घ्यायचे ज्यांचं ऍडिशन और सबट्रॅक्शन दोन्ही पैकी एक, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे B आलं पाहिजे. किती आलं पाहिजे B. आणि मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे मित्रांनो AC आलं पाहिजे. जर असं जर आलं तर त्या दोन फॅक्टरच्या स्प्लिट मध्ये म्हणजे दोन पार्ट मध्ये लिहायचं. समजा ते दोन आले x आणि y. समजा ते दोन कोणते नंबर आहे x आणि y. तर काय करायचं मग x² ला x किंवा त्याला p आणि q घेऊ आपण. p आणि q. तर px + qx + c = 0 या फॉर्म मध्ये लिहायचं. याला काय म्हणतो आपण फॅक्टरायझेशन मेथड. ही मेथड कोणती झाली मित्रांनो फॅक्टरायझेशन मेथड. त्यानंतर आहे सेकंड मेथड कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कोणती मेथड मित्रांनो कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. याला आपण ह्या पार्ट मध्ये इकडे घेऊ. ठीक आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर. सेकंड कोणती आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर. कम्प्लिटिंग स्क्वेअर. कम्प्लिटिंग स्क्वेअर. तर कम्प्लिटिंग स्क्वेअरला मेथडला काय करतो मित्रांनो आपण, त्यासाठी कम्प्लीट स्क्वेअर बनवतो. काय बनवतो कम्प्लीट स्क्वेअर म्हणजे a + b किंवा -² आणि -c² या फॉर्मॅट मध्ये बनवतो. मग हे काय येतं a + b आणि -c आणि a + b + c या फॉर्मॅट मध्ये येतं. हे झालं कम्प्लिटिंग स्क्वेअर. हे इम्पॉर्टंट नाही एवढी कम्प्लिटिंग स्क्वेअर, यात काय एवढा विषय नाही. थर्ड मेथड मित्रांनो, थर्ड इम्पॉर्टंट आहे. थर्ड कोणती आहे फॉर्म्युला मेथड. कोणती आहे फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड मध्ये काय करायचं असतं, एक फॉर्म्युला असतो डायरेक्ट आणि फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायच्या. आपलं जनरल इक्वेशन काय आहे x² + bx + c = 0. तर फॉर्म्युला काय असतो x = -b ± √b² - 4ac/2a. इथून सोल्युशन भेटतं आपल्याला मित्रांनो. काय -b ची व्हॅल्यू पुट करायची, b² करायचा, 4ac करायचं. आता इथून तीन कंडिशन येतात मित्रांनो. सोल्युशन राहील की नाही राहील, किती राहील रियल राहील कॉम्प्लेक्स राहील. तर हे जे दिसतंय ना तुम्हाला मित्रांनो, याला आपण काय म्हणतो, हे जे दिसतंय ना √b² किंवा b² - 4ac याला म्हणतो आपण डिटर्मिनंट. काय म्हणतो डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजे काय b² - 4ac. त्यालाच असं डिनोट करतात डेल्टा = b² - 4ac = 0. बघा मित्रांनो, जर स्क्वेअर रूट मध्ये b² - 4ac कुठे आहे स्क्वेअर रूट मध्ये, ही व्हॅल्यू जर रिअल आली पॉझिटिव्ह आली 0 पेक्षा ग्रेटर दॅन आली तर मग काय येणार आहे रिअल रूट्स येतील. कारण पॉझिटिव्ह नंबरचे स्क्वेअर रूट भेटतो आपल्याला, काहीतरी भेटेल, जो भेटेल तो भेटेल.
मग किती इथं प्लस ऑर मायनस आहे, स्क्वेअर रूटचे दोन व्हॅल्यू असतात, एक प्लस असते आणि एक मायनस असते. इथून किती रूट्स भेटत आहे, 2 भेटत आहे. मग इथून कंडिशन काय आली की जर कंडिशन काय आली इथून की डेल्टा जर ग्रेटर दॅन 0 असेल, म्हणजे अंडर रूट मधली व्हॅल्यू काय असेल, 0 पेक्षा मोठी असेल, तर डिस्टिंक्ट रूट भेटतात. किती रूट भेटतात, डिस्टिंक्ट रूट्स. रूट्स म्हणजे काय, एकची व्हॅल्यू. रूट्सलाच काय म्हणतो आपण, सोल्युशन, किंवा त्याला सोल्युशनला काय म्हणतो, रूट्स म्हणतो, व्हॅल्यूज म्हणतो. एकच्या ज्या व्हॅल्यू येतात त्याला काय म्हणतो आपण, रूट्स म्हणतो. तर हे झालं रूट्स. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, रूट्स किंवा व्हॅल्यू. ही जर ग्रेटर दॅन 0 आली तर त्याला काय असतं, डिस्टिंक्ट रूट्स असतात आणि ग्रेटर रिअल असतात. कसे असतात, रिअल व्हॅल्यू असतात. नंबर व्हॅल्यूची, नंबर सिस्टमचे दोन, एक रिअल व्हॅल्यू आणि एक कॉम्प्लेक्स व्हॅल्यू. त्यानंतर डेल्टा इक्वल टू 0 जर आलं, डेल्टा इक्वल टू काय आलं, 0, म्हणजेच हा पार्ट काय झाला, 0. अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac वाला पार्ट काय झाला, 0. हा पार्ट जर 0 झाला तर राहतं काय, फक्त हाच पार्ट राहतो ना, फक्त इकडला कोणता पार्ट राहतो, हा वाला पार्ट राहतो फक्त. आणि हा किती सिंगल पार्ट आहे, हा किती सिंगल पार्ट आहे. मग डेल्टा इक्वल टू 0 आला तर रूट्स कसे असतात, इक्वल. रूट्स आर इक्वल. रूट्स कसे इक्वल आहे, समजलं, रिअल आणि इक्वल. आणि हा जर निगेटिव्ह पार्ट आला, म्हणजे डेल्टा लेस दॅन 0 आला, डेल्टा कसा आला, लेस दॅन 0 आला, तर त्याला काय म्हणणार आपण, हा निगेटिव्ह पार्ट येईल. अंडर रूट मध्ये निगेटिव्ह आला, अंडर रूट मध्ये निगेटिव्हची व्हॅल्यू निघते का, नाही निघत. मग हे कोणते झाले, कॉम्प्लेक्स रूट, किंवा त्याला कोणते म्हणतात, इमॅजिनरी रूट. कॉम्प्लेक्स रूट, कॉम्प्लेक्स रूट्स किंवा इमॅजिनरी रूट, इमॅजिनरी रूट. अशा पद्धतीने सोल्युशन असतं मित्रांनो. त्यानंतर असतं आपलं अल्फा आणि बीटाचं रिलेशनशिप बिटवीन, रिलेशन बिटवीन कोएफिशियंट अँड रूट्स आणि कोएफिशियंट मध्ये काय रिलेशन आहे नेमका, कोणाकोणामध्ये रूट्स जे व्हॅल्यूज येणार आहे, सोल्युशन येणार आहे, रूट्स येणार आहे काहीतरी, त्याला घेतलं आपण अल्फा आणि बीटा. काय घेतलं, अल्फा आणि बीटा. ते अल्फा आणि बीटाचा, आणि कोएफिशियंट कोण असतात मित्रांनो, कोएफिशियंट कोण असतात, ए बी सी काय असतात, कोएफिशियंट असतात. तर यांचं रिलेशन काय, यांचं अल्फाचं, रूट्सचं आणि कोएफिशियंटचं रिलेशन काय, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए, आणि अल्फा इंटू बीटा इक्वल टू सी अपॉन ए. बोर्डला याच्यावर क्वेश्चन येतो, अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय, मायनस बी अपॉन ए, आणि अल्फा इंटू बीटा काय, सी अपॉन ए. हे झालं. आणि त्यानंतर येतं ऍप्लिकेशनचा पार्ट. कोणता पार्ट येतो मित्रांनो, ऍप्लिकेशनचा पार्ट. अशा पद्धतीनं क्वाड्रेटिक इक्वेशन हे 10चा पूर्ण सिलेबस आहे. याच्यावर एक्झाम्पल वगैरे आपण बघणार आहोत. हे पूर्ण सिलेबस, याच्या बाहेरचं काय नाही. 5 मिनिटं तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. क्वाड्रेटिक इक्वेशनचा पूर्ण सिलेबस काय. तर भेटू आपण मित्रांनो पुढल्या एक अशा शॉर्ट व्हिडिओमध्ये. एक लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असेल, किंवा बाकीचे प्रत्येक याचे 5-5, 6-6 मिनिटात मी तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट सांगणार आहे, यात काय काय नेमकं. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.